हिरा केलती का त्या भावाला फोन? येणार आहे का त्या भाऊ पोराचं घर पाहाले? ओहो रोशनचे बाबा, मी ना कालच फोन केलता मा भावाले. तो म्हणे मी माईच गाडी घेऊन येतो म्हणे, दुसरी गाडी घेऊ नको सांग जा म्हणे, माझ गाडीत जाऊन म्हणे आपण सगळे जण. हो का हिरा? त्या भाऊ का त्याचीच गाडी आणून राहिला का? बर झालं आणून राहिलात म्हणा त्याची गाडी. आता आपण गावात गाडी चांगली असती तर आपल्याला 5-6 हजार रुपये द्यावं लागले असते. वाचले ना आपले 5-6 हजार रुपये. किती वाजता येणार आहे हिरा त्या भाऊ? ओ रोशनचे बाबा, आपल्याला नाही का 1 वाजता निघायचं आहे ना, तर तो म्हणे मी 12 वाजता येऊन जाईन म्हणे. तुझी वहिनी बी येणार आहे का त्या भावासोबत, का तो एकटाच येणार आहे? ओ रोशनचे बाबा, मी तर म्हणलं मा भावाले वहिनीले बी घेऊन येशील, पण तो म्हणे मी एकटाच येतो म्हणे. मा वहिनीची तब्येत बरी नाही खरं, सर्दी खोकला झालाय म्हणे तिले, तर ते नाही येत म्हणे, मी एकटाच येतो म्हणे. हो आणि रोशनचे बाबा, मा भाऊ म्हणत होता का बाई म्हणे त्या संग एक महत्वाची गोष्टही बोलायची आहे म्हणे. माहित नाही त्याला कोणती गोष्ट बोलायची आहे माझ्यासोबत, सांगणार नाही त्यानं फोनवर, घरी आल्यावरच बोलीन म्हणे. अहो हिरा, त्या भाऊ नाही का तुले वावरामध्ये हिस्सा देत असन, तेच गोष्ट बोलायची असन त्यासोबत. का माहित रोशनचे बाबा त्याला का बोलायचं आहे, तर त्याला सांगरे म्हणलं फोनवर, तर नाही म्हणे बाई म्हणे मी घरी येईन ना म्हणे, तेव्हाच आपण आमना सामना बोलून म्हणे. का बोलते ना काय नाही तर माहित नाही, आता आल्यावरच समजन का बोलायचं आहे त्याला माझ्यासोबत. तर ओ रोशनचे बाबा, तुम्ही ना शांताबाईले आणि गंगारामबाईले सांगल्या ना, टायमिंग बरोबर सांगला ना, 12 वाजता ये जा आणून घरी, 1 वाजता निघायचं आहे म्हणून. अहो हिरा, ते 12 वाजतापासून येऊन का करतील? गावातच राहतात ना. आता 1 वाजता निघायचं आहे ना, तर मी म्हणलं त्याले 12:30-1 वाजता ये जा बा घरी. हो म्हणत, गाडी आली म्हणजे सांग जा ना, तर आम्हाला फोन करून आम्ही येऊनच जाऊन म्हणत लवकर. घनश्याम भाऊ आपल्याच सोबत येणार आहात का रोशनचे बाबा? ते तिकडूनच जाणार आहात पोराच्या घरी? अहो हिरा, घनश्याम भाऊ तर सकाळीच गेला. तो म्हणे मी लवकर जातो म्हणे पोराच्या घरी, या म्हणे तुम्ही आरामानं. तो गेला बी असन मगाशीच, पोचलाही असन पोराच्या घरी. आणि हिरा, रोशनगी कुठे आहे? त्याला न्या लागन ना सोबत, पोरीचा भाऊ आहे ना तो. ओ रोशनचे बाबा, मी त्याला तर सकाळीच म्हणलं होतं पोराचं घर पाहायला जायचं आहे म्हणत, चाल जा आमच्यासोबत. तर तो म्हणे मला कुठं तरी जायचं आहे म्हणे, मी घरी ना म्हणे, नाही येत म्हणे मी, या म्हणे तुम्हीच पोराचं घर पाहून म्हणे. माहीत नाही कुठं गेला, तर सकाळीच गेला 8 वाजता. नाही जमत म्हणे तो माई आहे ना तुमच्यासोबत, तुम्हीच चालले जा म्हणे. काय देवा, एकटे एक पोरगा आहे, पण तो बी मायबापाच्या कामी नाही पडे. माहित नाही कुठं जाते ना कुठं नाही. तर मी कांदो रोशनचे बाबा, सारिकाचं लग्न झालं म्हणजे ना रोशनचंही लग्न करून द्यावं लागते, तेव्हाच तो सुधरण. नुसता फिरत राहते, कुठं जाते कुठं नाही. तर अहो हिरा, रोशनचं लग्न करायला काही नाही, पण तो काही कामधंदा करतच नाही, काही नाही ना. का त्याचं लग्न करून त्यालाही पोसून आणि सुनीलाही पोसून का आपण? आता नाही लागत त्याला कामधंदा, तर एक काम करा ना, तुम्ही त्याला नेत जा आपल्यासोबत वावरात, शिकवून द्या त्याला वावराचेच कामं. आता आहे ना आपलं एवढं मोठं वावर, 40 एकर वावर आहे ना आपलं, कमी आहे का? करत जाईन वावर, एवढं तर उत्पन्न होते आपलं, खात जाईन, सुनही पोसणं होते मग. हो हिरा, आता तसंच करावं लागते. आता तो नाही जात ना कुठं कामधंद्याला, कुठं काही जॉब बी नाही पाहून राहिला, काही नाही. आता म्हणतोच त्याला चालत जाऊन तो माझ्यासोबत वावरात, करून देऊन त्याचंही लग्न, सुधरून तरी जाईन थोडंसं लग्न करून दिल्यावर. हो रोशनचे बाबा, खरंच तसंच करून आपण. आता सारिकाचं लग्न जुळलं म्हणजे ना त्याच्यासाठी पोरी पाहणं चालू करून देऊ, पोरी पाहायला वेळ लागते ना. हो हिरा, बरोबर बोलली तू. आता आपल्या पोरीचं लग्न जोडलं म्हणजे ना, त्या रोशनसाठी पोरी पाहणं चालू करून देऊ. सारिकाचं लग्न झाल्यावर याचंही लग्न करून देऊ. आई, काय झालं सारिका, काहून आवाज देत आहे? आई, तुम्ही आज का मुलाचं घर बघायला चालल्या का? हो सारिका, आम्ही मुलाचं घर पाहायला चाललो. काहून सारिका, चालतं का तू बी मुलाचं घर पाहाले? मी नाहीत बाबा मुलाचं घर की पाहाले, जा तुम्हीच जा. हो सारिका, मी बी मजाक करून राहिली, तसं पोरी नाही जात मुलाचं घर की पाहाले, पोरीचे मायबापच जातात, नातेवाईक जातात. आई, मुलाचं घर बघायला तू आणि बाबा दोघंच चालल्या का? हो नाही हो सारिका, ते बाबा, मी, शांता काकू, गंगाराम काकाजी आणि त्या मामा बी येऊन राहिला, आम्ही एवढे जण चाललो घर पाहाले. आई, रोशन दादालाही घेऊन जाणं, त्यालाही घेऊन जाणं तुमच्यासोबत, तो बी पाहिन मुलाचं घर. हो सारिका, आम्ही त्या रोशनने म्हणलं चाल रे,
तो म्हणे मला कुठे काम आहे म्हणे, मला फुरसत नाही म्हणे, मी नाहीत म्हणे, जा म्हणेस तुम्ही पोराचं घर पाहिले, माहीत नाही कुठे गेलात तो, घरीच नाही. आई कसा भाऊ आहे का माझा, त्याच्या बहिणीचं एवढं लग्न जुळत आहे, तर मुलाचं घर पाहायला सुद्धा जायचे त्याला फुरसत नाही, काही हाऊसच नाही त्याला आपल्या बहिणीच्या लग्नाची वगैरे. हो सारिका, माहीत नाही का काहून असं आहे तर हा काही हाऊसच नाही त्याला कोणत्या गोष्टीची, आपल्याच धुंदीत राहते, नुसता फोनवरच बोलत राहते, कोणासंग बोलते का बोलते तर. सारिका आज तुझ्या कॉलेजला सुट्टी आहे का? बाबा आज मी 12 वाजता जाणार आहो कॉलेजले. हो का सारिका, 12चं कॉलेज आहे का आज? मी म्हणलं आज सारिका घरीच दिसते, गेली नाही का बापा कॉलेजले? आई मी करते तयारी कॉलेजला जायची. करा तुम्ही तुमची तयारी, तुम्ही मुलाचं घर बघायला चालल्या ना, तुम्ही तुमची तयारी करा. हो सारिका जा, तू कॉलेजला जा, जा तयारी कर, तुलाही वेळ होते मग कॉलेजला जायला. हिराबाई कुठं गेली? अरे विनायक आला का? ये ये घरीच का ना, तुझी तर वाट पाहत होतो, ये. नमस्कार भाऊजी. नमस्कार विनायक, एकटाच आला का? काऊन बाईली नाही आणला सोबत? भाऊजी मी एकटाच आलो, लताची तब्येत न खराब आहे म्हणून तिला काही आणलं नाही. हो म्हणा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत तो सर्दी खोकला चालूच राहते. बरं झालं तू तरी आला तर. तू ही गाडी घेऊन आला का मग विनायक? हो ना भाऊजी, मी माझी स्कॉर्पिओ गाडी आणली ना. चला आणला तू ना गाडी, आता मी गावात काही कोणाची गाडी नाही सांगत, आता गाडीतच चाललं जाऊन आपण, भरून देईन मी डिझेल. भाऊजी डिझेल की भरायची काही गरज नाही, मी माकडूनच नेतो तुम्हाला सगळं येईल गाडीत, काही डिझेल भरायचं नाही. बापा विनायक नाही तुझी बहीण म्हणन मग भावाच्या गाडीमध्ये डिझेल बी नाही भरलं म्हणून रोशनच्या बाबानं, म्हणून म्हणतो बापा का भरीन त्या गाडीत डिझेल, तर तू नाही म्हणून राहिला. त्या बहिणीला सांग बापा तसं, नाही तुझी बहीण मग मावरच चिल्लावन मग भावाच्या गाडीत का नाही डिझेल भरलं म्हणून. हो भाऊजी आता माझ्या बहिणीसमोरच मी म्हणून राहिलो ना डिझेल नको भरा गाडीत म्हणून. आता काही नाही म्हणे माय बहीण तुम्हाला, भ्या नको मा बहिणीले. अरे त्या बहिणीला भ्या लागते विनायक, ते माहिती का मला अशी धाकातच ठेवते. रोशनचे बाबा मग आले काही सांगा नको बरं, कुठे तुम्हाला धाकात ठेवतो, तुम्ही समज धाकात ठेवता. भाऊजी किती वाजता निघायचं आहे? 12 वाजले आता. विनायक आपण 1 वाजता निघून म्हणलं म्हणजे 1 तास लागते आपल्याला नागपूरला पोहोचाले, 2 वाजतले आपण पोराच्या घरी पोहोचतो. अरे विनायक तुला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं होतं खरं ना, फोनवर म्हणत होता तू बाई तू यासोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. का बोलायचं आहे बोलून घे ना, आता आहे आपल्याजवळ अर्धा तास. 12:30 वाजता शांताबाईन गंगाराम भाऊ येणार आहात, तोपर्यंत बोलून घे का बोलतं तर. जेवण की करतं का, वाढू का जेवण? नाही हिराबाई जेवणगी नाही करत, मी जेवण करूनच निघलो घरून, आता काही भूकी नाही. बरं झालं हिराबाई तू गोष्ट काढली तर मला खरंच त्यासोबत महत्वाचं बोलायचं होतं, त्यासोबतच नाही भाऊजी सोबत बी. बरं झालं तुम्ही दोघंही आता तुमच्या दोघांसोबतही बोलून घेतो. बस ना बाई, का उभीच आहे मी आलो तेव्हाचा, बस आपण बसून गोष्टी सांगून. महत्वाची गोष्ट आहे बरं. महत्वाची गोष्ट आहे बापा, सांग सांग बसतो मी. अरे मामा तुम्ही कधी आल्या? सारिका मला येऊन तर अर्धा तास झाला, कुठे होती तू, दिसलीच नाही. अरे मामा मी नाही का तयारी करत होती कॉलेजमध्ये जायची, आंघोळ करत होती ना, त्याच्यामुळे दिसली नाही मी तुम्हाला. हो का सारिका, कॉलेजला चालली का? जा जा. डबा की घेतली का सारिका? डबा बांधून ठेवला होता मी तिथं गॅस ओट्यावर. नाही डबा की घेतला मी, आता जातो कॉलेजला, वेळ होत आहे 12 वाजले. हो जा सारिका. अच्छा मामा बाय बाय. बाय सारिका. सारिका खरंच लवकरच मोठी झाली, 2-3 वर्षा पहिले लहानशीच होती, मामा मामा करत राहे, नुसती मागं राहे आमच्या. आता पाहिलं पाहता पाहता पोरगी लग्नाची झाली, आता तिच्यासाठी पोराचं घर पाहायला जावं लागून राहिलं. खूपच लवकर मोठी झाली सारिका, नाही बाई? हो रे विनायक, खरंच माझी पोरगी लवकरच मोठी झाली रे, असं वाटते का लहानच आहे, पण आता का करतं, रिवाज आहे ना पोरगी मोठी झाल्यावर लग्न करायचा, म्हणून करा लागून राहिलं आता लग्न. आणि पोराकडचे लोकही चांगले आहे रे. हो बाई मी का म्हणत होतो, त्या रोशनसाठी म्हणलं माझी पोरगी मागणं, आता माझी पोरगी बी तर लग्नाची झाली. हो का रे विनायक, त्या पोरीचंही लग्न करून राहिला का तू? हिराबाई माझी पोरगी तर सारिकापेक्षा 1 वर्ष मोठी आहे, म्हणलं तिचंही लग्न करतो, म्हणलं इकडे तिकडे देण्यापेक्षा बहिणीच्याच घरी देऊन देतो म्हणलं. आहे ना मा भासा रोशन चांगला, सुखी राहीन बिचारी. विनायक भाऊ मी तर कधी विचारच नव्हता केला रे मा रोशनसाठी तुझ्या पोरीचा, तूनच काढला हा विषय. आता विचार करावा लागेल आम्हाला, वेळ द्या मला थोडासा. काय हो रोशनचे बाबा? हो हिरा, मगाशीच आपण रोशनच्या लग्नाच्या गोष्टी केल्या, म्हणत होतो आता सारिकाचं लग्न जोडल्यावर रोशनसाठी पोरी पाहायला चालू करून, पोरी पाहणं चालू करून.
आता आपल्या रोशनसाठी आपल्या समोरूनच निरोप आला समजा, तोही आपल्या नात्यातलाच, तुझ्या भावाच्या पोरीचाच. तर विचार करून ना आपण. का म्हणतो विनायक, पहिले आपण नाही का सारिकाचं लग्न जुळू देऊन मग आपण रोशनचा आणि त्या पुरुषा लग्नाचा विचार करून. तोपर्यंत आम्हाला आता सध्या विचार करू दे. ठीक आहे बाई, जशी तू इच्छा करा तुम्ही विचार. पहिले आपण सारिकाचं लग्न जोडू देऊन मग पाहून आता पुढचं, रोशनच्या लग्नाचं आणि पोरीच्या लग्नाचं. मी ह्या बाबतीत बोलणं केलं, बस मला हेच पाहिजे होतं. मला ही गोष्ट त्या कानावर टाकायची होती. आता तुम्ही विचार करा आणि नंतर सांगा. अरे विनायक, विचार का करायचा आहे? आता आपल्या नात्यातली म्हणजे भावाचीच पोरगी आहे हिराच्या, तर काय आहे, तो घरी भाशी मागाले पक्कच समज. नाहीतर इकडून तिकडून दुसरी तिसरी पोरगी पाहण्यापेक्षा आपल्या नात्यातलीच पोरगी मागलेली बरी राहील, नाही का हिरा? ते तुझी भासी राहील तर तुमचं सासू सुनायचं चांगलं पटन. झगडे कमी होतील. हो, नाही तर मी जशी झगडेच करणार आहो मासोनीसोबत. खूपच आहा तुम्ही रोशनचे बाबा. एका तुम्हाला झगड्यातली दिसतो का? पाहून वाचला तरी शांताबाईंनी गंगाराम भाऊ नाही आले. रोशनचे बाबा, तुम्ही बरोबर टाइम सांगितले होते का शांताबाईले? हो हिरा, मी बरोबर शांताबाईंनी टाइम सांगला ना, म्हणलं 12:30 वाजता येऊन जा. 1 वाजता निघून म्हणलं आपण. त्याला 2चा टायमिंग दिला म्हणलं, तर आपल्याला 1 तास लागतेच नागपूरला पोहोचाले. पाय ना, आता पाहून वाजून गेला तरी आले नाही अजून. फोन लावून पाहिजे तर हिरा. भाऊजी येत असतील, टेन्शन नको घ्या. अरे विनायक, टेन्शन तर येतेच ना. आपण पोरवायला कसं 2चा टायमिंग दिला ना, इथूनच निघाले आपल्याला वेळ होईल तर तिकडे आपण वेळाने पोहोचून ना, म्हणून थोडंसं टेन्शन येऊन राहिलं. अरे आल्या का शांताबाईनी? बरं झालं आल्या तर. गंगाराम भाऊ पाहुणे एवढा वेळ लावल्या. आत्माराम भाऊ पानं, ह्या मनोजच्या बाबांनाच वेळ लावला. आम्ही केव्हाची तयारी करून बसली होती 12 वाजतापासून. पण हे वावरात गेले ना, आता वेळानं आले, त्याच्यानं आम्हाला वेळ झाला. वेळ तर नाही झाला ना खूप जास्त? नाही शांताबाईनी, वेळगी नाही झाला म्हणा. मी म्हणलं आपण इथून 1 वाजता निघलं तर बरोबर 2 वाजतले पोहोचतो बा आरामात नागपूरले. नाहीत म्हणलं इथूनच वेळानं निघून बा, तर तिकडे 2च्या नंतर पोहोचून तर आपल्याला चांगलं नाही वाटणार ना. पोराकडचे पाहुणे आपले वाट पाहतील तर आपल्याला चांगलं नाही वाटत. आता 1 वाजाचाच आहे म्हणा. 1 वाजायला 10 मिनिटं बाकी. बरं झालं तुम्ही येऊन गेल्या तर. अजी आत्माराम भाऊ, मी ना सांगलं होतं बरं मनोजच्या बाबाला लवकर ये जा वावरातून, पण माहीत नाही हे ना आलेच नाही लवकर. आता आले 12:30 वाजता. मग लवकर तयारी केला ना आलो आम्ही इकडे धावपळ करत. अजी आत्माराम भाऊ, काय सांगू तुले, वावरात नाही का खूप सारे बंदर आले होते. त्या बंदराला सकाळत बसलो, काय करतो त्याच्यानं मला वेळ लागला. तरी ते बंदर काही जातच नव्हते. मग ठेवलं बाबा तिथे 1-2 मजूर राहिले आणि सांगलं त्या बंदराला हकाला, आणि मी येऊन गेलो. म्हणलं मामा पायी वेळ नाही झाला पाहिजे बा. येऊन गेलो. मग काय करतो. अरे विनायक केव्हा आला? शांताबाई, मी तर मगाशी चाललो 11:30 वाजता. आत्माराम भाऊ, गाडी बोलावला का? हे गावातलीच गाडी होय का? अरे नाही गंगाराम भाऊ, हे साड्याची गाडी होय, विनायकची. विनायक घेऊन आला आपली गाडी. आता याची गाडी होती, यानं गाडी आणली. म्हणलं नाही चांगली मग गावातली गाडी. बरं झालं विनायक गाडी घेऊन आला तर, नाही तर गावात बी कधी कधी गाड्या नाही भेटत. भाऊजी चला, गाडीत बसून गोष्टी सांग जा. चला, आपल्याला वेळ होऊन राहिला, 1 वाजून गेला. चला बरं, बसा लवकर लवकर गाडीत. चल शांताबाई, चाल लवकर गाडीत बसून. शांताबाई, चाल लवकर गाडीत बसून. चल मग गाडीमध्ये गोष्टी करून लागल. हो हिरा, चाल ना बसून. चल गाडीतच गोष्टी सांगून. चल का बस गा गंगाराम भाऊ, चाल. हो चाल ना आत्माराम, चाल ना बसतो. सगळ्या पाहुण्यांना माझा नमस्कार. या स्वागत आहे तुमचं माझ्या घरी. नमस्कार जी, नमस्कार. बलदेवजी नमस्कार. नमस्कार जी बलदेव भाऊ. नमस्कार शांताबाई. या या, चला अंदर चला. बापरे शांताबाई, किती मोठं घर आहे यायचं. 2 मजली. बापरे, असं घर तर आपल्या गावात कोणाचंच नाही शांताबाई. सारिकानं तर नशीब काढलं शांताबाई. बापरे, माय पोरगी किती नशीबवान आहे, एवढं चांगलं घर भेटलं तिले. हो ना हिरा, किती मोठं घर आहे. बापरे, खरंच खूप नशिबान आहे सारिका. एवढं चांगलं घर भेटलं पाहिजे आपल्या सारिका पोरीले. खरंच आपल्या गावात असं घरच नाही कोणाचं. चला जी पाहुणे, चला अंदर चला. घनश्याम भाऊ कवा आला का? अरे आत्माराम, मी नाही का 9 वाजता चालू. हो का घनश्याम भाऊ, बरं झालं आला लवकर तर. हो पण शांताबाई, एवढं मोठं घर पाहून माया अंग थरथरच कापून राहिलो शांताबाई. हिरा, स्वतःला सांभाळ बरं, अशी थरथर की नको कापू. ओ शांताबाई, मी ना स्वप्नातही विचार नव्हता केला हो मा सारिका पोरीला एवढं चांगलं घर भेटून. बापरे, किती चांगलं घर आहे हो शांताबाई. चाल हिरा, चाल अंदर चाल बरं. सगळे चालले. खाजी सर्वजण पोहे. घनश्याम भाऊ खा पोहे. हो बलदेव भाऊ, खाता पोहे, तुम्ही बी खा ना. आत्माराम भाऊ, गंगाराम भाऊ, खा पोहे खा.
शांताबाई, सारिकाची आई खाजी पोहे. हो जी ताई, खातो आम्ही पोहे. तुम्ही तर नाही घेतले पोहे आणि पोरालाही नाही दिले पोहे. अजी शांताताई, समीरनं न मीनं नाही का 12 वाजताच जेवण केलं होतं. त्याच्यानं मी पोहे नाही खात आहे आणि समीर बी पोहे नाही खात आहे. खा तुम्ही, खा पोहे. गंगाराम भाऊच्या बाजूला बसला हे पाहुणे कोण होत? ओळखलं नाही मी यांना. अजी बलदेवजी, हा माझा साडा आहे, विनायक नाव आहे त्याचं. नमस्कार विनायकजी, खा पोहे खा. बलदेवजी नमस्कार. खा तुम्ही पण, खा पोहे, मी पण खातो. गंगारामजी, तुम्हाला काही त्रास तर नाही झाला नागपूरला यायला? नाही जी बलदेवजी, त्रास कसला? घरचीच गाडी होती, माझ्या साड्यानंच त्याची गाडी आणली होती, स्कॉर्पिओ. घरूनच बसलो गाडीत, सीधा तुमच्या घरापुढे उतरलो, काहीच त्रास नाही झाला. सुखरूप प्रवास झाला आमचा. आशाताई, पोहे खूप छान झाले जी, खूपच टेस्टी झाले पोहे. हो का शांताताई, छान झाले पोहे, धन्यवाद. आशाताई, तुम्ही बनवले का जी पोहे? हो जी शांताताई, मीच बनवले पोहे. स्वयंपाक वगैरे मीच करते, स्वयंपाक नाश्ता सगळं मीच बनवते. फक्त बाकी कामासाठी बाई ठेवली आहे, झाडू पोचा कपडे हे कामं मी नाही करत, याच्यासाठी बाई ठेवली आहे. पण स्वयंपाकाचं मीच करते, मीच बनवले जी पोहे. सारिकाची आईला पोहे नाही आवडले वाटते, शांत शांत आहे ना, पोहे नाही खाऊन राहिल्या. अजी तसं काही नाही आशाताई, खाता आहे ना पोहे, छान झाले पोहे. नाही तुम्ही शांत शांत बसल्या ना, म्हणून म्हटलं काय झालं बापा सारिकाच्या आईला. अजी काही नाही झालं जी. ओ हिरा, खाणं पोहे आणि थोडीशी चेहरा हसरा ठेव ना. पाय त्या पोराच्या आईला का वाटत आहे? पोरीची आई गुमसुमच आहे बा. तिले असं वाटत असं क पोरीले बा पोरगं पसंतच नाही, म्हणून थोडासा हसरा चेहरा ठेव. शांताबाई, यायचं एवढं चांगलं घर पाहून ना, यायचा हॉल बी पाहिलं की चांगला आहे. मला ना माझ्या अंग थरथरच कापून राहिलो आणि माझी भूक बी मेली शांताबाई. मला तर असं वाटते मी स्वप्नच पाहून राहिलो. खरंच शांताबाई, मला चिमट्या घे बरं, मला यासाठी मी स्वप्नच पाहत आहे. इतकं चांगलं घर, बंगल्यासारखं घर आहे शांताबाई. खरंच हे पाहूनच माझं पोट भरलं शांताबाई. हो तर हिरा, तुला तर चांगली खूप खुशी व्हायला पाहिजे का त्या पोरीला एवढं चांगलं घर भेटलं. पोरगं बी पानकीच चांगलं आहे, लोकही पानकीच चांगले आहे. हां, तुला तर खूप खुशी व्हायला पाहिजे. खुशीच्या मारल्यानंतर तुला अजून चांगली भूक वाढायला पाहिजे तुही. आणि तू म्हणते माझी भूक मेली. खा पोहे खा, त्या पोराच्या आईला का वाटेल, खा. समीरचे बाबा, मला असं वाटते का पोरीच्या आईले ना आपला समीर पसंतच नाही. ते पाहणं कशी मला अशी गुमसुम गुमसुम दिसत आहे आणि पोहे बी नाही खाऊन राहिली. का माहीत का झालं तर तिला पसंतच नसेल आपला समीर. हो समीरची आहे, मी बी लक्ष करून राहिलो पोरीच्या आईकडे, ते मला गुमसुम दिसून राहिली, पोहे बी नाही खाऊन राहिली. लागून पोरीचा बाप तर चांगला खुश आहे, पोहे बी खाऊन राहिला, मस्त खुशीत बोलून बी राहिला, गोष्टी सांगून राहिला. पोरीची आई तर काम तर पोहे बी नाही खाऊन राहिली ना, गुमसुम गुमसुम इकडे तिकडेच पाहून राहिली, काही बोलून बी नाही रे. का झालं तर काय घनश्याम भाऊ, मग तू सकाळीच चाला नाही इथं पोराच्या घरी? हो गा आत्माराम, मी सकाळीच चालू का, मला चाल लवकरच चाललं जातो पोराच्या घरी. मला थोडीशी काही मदत की करायची असेल तर करू लागेल बा, म्हणून लवकर आलो. काऊन तुला वाईट वाटलं का रे आत्माराम? नाही का घनश्याम भाऊ, वाईट की नाही वाटलं, चांगलं झालं ना येऊन गेला लवकर तू, तर बरं झालं. आता मी मदतला माणूस आहो, पोरीकडे बी लवकर जावं लागते आणि पोराकडे बी लवकर यावं लागते, नाही का गा आत्माराम? हो गा घनश्याम भाऊ, बरोबर बोलला तू. गंगाराम भाऊ, खा बरं पोहे, लाजू बिजू नका. नाही घनश्याम भाऊ, आपण लाजत नाही, आपल्या पोटाला लागलं ना आपण लाजत नाही, आपण खातो मस्त बिनधास्त. सारिकाचे मामा, तुम्ही बी लाजा नको बरं, खा पोहे खा, लागले तर अजून मागा. नाही जी भाऊजी, हेच तर प्लेटभर पोहे देऊन दिले, हेच तर मान खाणं नाही होऊन राहिले, का अजून मागू? तुम्हालाच लागत असेल तर मागून घ्या तुम्ही ना, खा अजून डबल पोहे. तर आज आले मुलीकडचे पाहुणे आमचं घर बघायला, पण मुलीची आई एकदम शांत शांत आणि नर्वसच दिसली. मला असं वाटते की तिला माझा मुलगा समीर पसंतच नाही. तुम्हाला काय वाटते की मुलीच्या आईला माझा मुलगा पसंत आहे की नाही? तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.